नमस्कार, मी आहे धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते. आज आपण भोगीसाठी छान सुंदर सुटसुटीत रांगोळी काढणार आहोत. 7 ते 1 टिपक्यांची रांगोळी आहे. मध्ये सेंटरमध्ये 7 टिपक्यानं मी वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला रेष ओढून एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर त्याच्या आतमध्ये आपल्याला चॉकलेटी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा. आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला आजूबाजूला छान सुंदर पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे. बघू शकाल तुम्ही किती सुंदर रांगोळी आहे. आणि आता ही बाजूचा आपला तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला ही बाजूला सुद्धा अशाच प्रकारे आपल्याला आजूबाजूला पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे. 5 पानाचे आकार तयार करून घेतलेला आहे. आणि आता मध्ये सेंटरमध्ये पिवळा रंगाचे रेष ओढून तयार करून घेत आहे. 2-2 रेष ओढून तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर बघू शकाल तुम्ही आजूबाजूला पानाच्या आतमध्ये मी डार्क हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे. खूप सुंदर रांगोळी आहे. संक्रांतीच्या दिवशी तुम्ही सणाच्या दिवशी ही रांगोळी दाराबाहेर काढून बघा. खूप सुंदर सुरेख दिसणारी रांगोळी आहे आणि अगदी साधी सोपी पटकन होणारी सुटसुटीत रांगोळी आहे. ज्यांना काढता येत नाही त्यांनी आरामात ही रांगोळी काढू शकेल इतकी सुंदर रांगोळी आहे. काढून बघा, आवडेल तुम्हाला. आणि आता बघू शकाल दोन्ही बाजूचं आपलं तयार झालेलं आहे. एक छानसं सुंदर ऊस तयार झालेला आहे. त्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला 3 टिपक्यांच्या आजूबाजूला आपल्याला एक मटकाचे आकार तयार करून घ्यायचा आहे. आणि आता ह्याच्या आतमध्ये मी राणी रंग भरून तयार करून घेत आहे. लाईट गुलाबी रंग घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता. आणि पूर्णपणे आपलं रंग भरून तयार करून घ्यायचं आहे. बघू शकाल आता पूर्णपणे आपला रंग भरून तयार झालेला आहे. किती सुंदर सुटसुटीत रांगोळी आहे. आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला 2 रेष ओढून घेतलेला आहे आणि उभं रेष ओढून घेतलेला आहे. आडवी रेष आणि मध्ये सेंटरमध्ये एक छानसं सुंदर डिझाईन काढून घेतलेला आहे. त्यानंतर पिवळा रंगाच्या टिपक्या ठेवून घेतलेला आहे. खालच्या बाजूला मी 5 पाकळ्यांचं कमळ काढून घेतलेलं आहे. आणि आता ह्याच्या आतमध्ये मी डार्क हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे पूर्णपणे कमळच्या आतमध्ये. आणि बघू शकाल किती सुंदर आपलं कमळ तयार झालेलं आहे. प्रत्येक बाजूचा आपला रंग भरून तयार झालेला आहे. आणि आता आपल्याला ह्याच्यानंतर एक छानसं सुंदर डिझाईन तयार करून घ्यायचं आहे. पिवळा रंगाच्या टिपक्या ठेवून रेष ओढून घेतलेला आहे. त्यानंतर वरच्या बाजूला पिवळा रंग भरून तयार करून घेत आहे. आणि आता आपल्याला ह्याच्यानंतर वरच्या बाजूला मी हाफ सर्कल आकारने एक डिझाईन काढून घेतलेला आहे. आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला पांढरा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही हवा तर कोणताही रंग घेऊ शकता. मी व्हाईट कलर घेतलेला आहे. आणि आता ही पूर्णपणे आपलं रंग भरून तयार झालेला आहे. बघू शकाल किती सुंदर आपलं रांगोळी तयार झालेलं आहे. त्यानंतर त्याच्या बाजूला मी पतंग काढून तयार करून घेत आहे. बघू शकाल किती सुंदर आपलं पतंग तयार झालेलं आहे. आणि आता त्याच्या बाजूला मी खालच्या बाजूला एक छानसं सुंदर हाफ सर्कल आकारने रेष ओढून पिवळ्या रंगाच्या अगदी बारीक रेष ओढून तयार करून घेत आहे. मध्ये सेंटरमध्ये लाल रंग भरून तयार करून घेत आहे. मी इथं सूर्य काढून घेतलेला आहे. खूप सुंदर दिसत आहे आता बघू शकाल तुम्ही. आणि आता ह्याच्यानंतर बघू शकाल आणि पतंगच्या आतमध्ये मी रंग भरून तयार करून घेत आहे. गुलाबी रंग घेतलेला आहे. आणि आता वरच्या बाजूला मी हिरवा रंग घेत आहे. गुलाबी आणि हिरवा रंगाचे पतंग तयार करून घेतलेला आहे. आणि आता ह्या बाजूला मी 3 क्रॉसमध्ये रेष ओढून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला अगदी छोटंसं पानाचे आकार तयार करून घ्यायचं आहे. आणि आता ह्याच्या आतमध्ये पिवळा आणि हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे. आणि या बाजूचं सुद्धा आपलं डिझाईन तयार झालेलं आहे. खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे दाराबाहेर. बघू शकाल आता किती सुंदर आपलं डिझाईन तयार झालेलं आहे. पटकन तुम्ही 5 मिनिटात ही रांगोळी काढू शकेल इतकी सुंदर रांगोळी आहे. आणि आता ह्याच्या आतमध्ये हिरवा रंगाचे रंग भरून मी अगदी बारीक एक पिवळा रंगाचे टिपके ठेवत आहे. आणि आता ही पूर्णपणे आपलं रंग भरून तयार झालेलं आहे. आता खालच्या बाजूला आपल्याला 5 ते 1 टिपक्या उरलेला आहे. 5, 3, 1. आणि आता बघू शकाल तिथं आपल्याला एक छानसं सुंदर डिझाईन तयार करून घ्यायचं आहे. आणि वरच्या बाजूचा आपला पूर्ण रंग भरून तयार झालेला आहे. खालच्या बाजूला मी एक छानसं सुंदर कमळ तयार करून घेतलेलं आहे. आणि आता आपलं कमळ तयार झालेलं आहे. आणि आता आपल्याला ह्याच्या आतमध्ये रंग भरून तयार करून घ्यायचं आहे. मी शेवटच्या पानांना हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे दोन्ही बाजूला.
आणि दोन्ही पानांच्या आतमध्ये मी हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे आणि ही पूर्णपणे आपला रंगसुद्धा भरून तयार झालेला आहे. किती सुंदर तयार झालेला आहे बघू शकाल तुम्ही. आणि आता ह्याच्यानंतर मी लाल रंग भरून तयार करून घेत आहे प्रत्येक कमळाच्या आतमध्ये. खूप सुंदर दिसतोय. आता बघू शकाल तुम्ही लाल आणि हिरवा रंगाचे कॉम्बिनेशन किती सुंदर आहे. आणि आता पूर्णपणे आपण लाल रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. आणि आवडलं तर नक्की एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि कमेंट करून कळवा कशी वाटली तुम्हाला संक्रांती. भोगीसाठी छानसं सुंदर स्पेशल रांगोळी आवडलं का नाही नक्की सांगा. आणि मध्ये सेंटरमध्ये सुद्धा मी लाल रंग भरून तयार करून घेत आहे. आणि आता आपल्याला पूर्णपणे रंग भरून तयार झालेला आहे. ह्यानंतर मी मध्ये एक गोलाकारचे डिझाईन केलेलं आहे. त्याच्या आतमध्ये हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे. आणि आता ह्याच्यानंतर आजूबाजूला पिवळ्या रंगाच्या टिपक्या ठेवून क्रॉसमध्ये रेष ओढून घेत आहे. त्यानंतर मी वरच्या बाजूच्या टिपक्यांना थोडंसं प्रेस करून घेत आहे. आणि आता वरच्या बाजूला 2 टिपक्या ठेवलेला आहे, थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे. कशी वाटली तुम्हाला रांगोळी. आवडलं तर चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करून कळवा. थँक्यू. बाय बाय.